पन्हाळा येथील पन्हाळा ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर कारणामुळे चर्चेत आलं असून शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनं संपूर्ण आरोग्य यंत्रणेची बेफिक्री उघड झाली आहे। शनिवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पन्हाळा येथील बाजीप्रभू चौक परिसरातील एका व्यक्तीस घरात अचानक चक्कर आली। नातेवाईकांनी तातडीने रुग्णास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलं। त्यावेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर दिगंबर टोनपे हे चक्क दारूच्या नशेत असल्याचं आढळून आलं। डॉक्टरांची ही अवस्था पाहून नातेवाईक गोंधळले। डॉक्टरांकडून उपचार होणे अशक्य असल्याने रुग्णालयातील स्टाफ, नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी प्राथमिक उपचार सुरू केले। काही वेळातच रुग्णास पुन्हा चक्कर आली। परिस्थिती गंभीर होत असताना डॉक्टर नशेत असल्यामुळे पुढे काय करावं हे कुणालाच सुचेनासं झालं। या प्रकाराची माहिती स्टाफ नर्स यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अभिवंत यांना दूरध्वनीवरून दिली। त्यांनी डॉक्टर पाठवतो असं सांगून फोन ठेवला, मात्र प्रत्यक्षात कोणताही डॉक्टर रुग्णालयात दाखल झाला नाही। त्यामुळे नातेवाईक अधिकच घाबरले। अखेर 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून रुग्णास कोल्हापूर येथे हलवण्यात आलं। या घटनेमुळे पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवा अक्षरशः चव्हाट्यावर आली आहे। पन्हाळा हे जागतिक वारसा स्थळ असताना शासनाने येथे कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य ग्रामीण रुग्णालय उभारले। सर्व अत्यावश्यक यंत्रणा, कर्मचारी तसेच डॉक्टर आणि स्टाफसाठी स्वतंत्र निवासस्थाने उपलब्ध करून दिली आहेत, मात्र प्रत्यक्षात या सुविधांचा काहीही उपयोग होत नसल्याचं वास्तव समोर आले। रुग्णालयालगत असलेल्या निवासस्थानांमध्ये एकही डॉक्टर वास्तव्यास नसल्याचं स्वतः अधीक्षकांनी मान्य केले। केवळ काही वॉर्ड बॉयच तेथे राहतात, बाकी सर्व डॉक्टर आणि कर्मचारी आपापल्या घरी राहून ये-जा करत नोकरी करतात। रुग्णालयाच्या शेजारी सर्व सुविधा असतानाही डॉक्टर तिथे राहत नसणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पन्हाळा तालुक्यातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अलीकडच्या काळात या रुग्णालयात योग्य उपचार होत नाहीत। बहुतांश रुग्णांना कोल्हापूर येथे हलवावे लागत आहे। मग ग्रामीण रुग्णालय असून तरी काय उपयोग, असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात। ड्युटीवरील डॉक्टर जर दारूच्या नशेत असतील तर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा किती बेफिक्रीने चालते याची कल्पनाच न केलेली बरी। या प्रकरणी योग्य कारवाई करू असं आश्वासन अधीक्षकांनी दिलं असलं तरी प्रत्यक्षात ठोस कारवाई होईल का याबाबत साशंकता व्यक्त होत आहे। आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देणार असल्याची माहिती पन्हाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सौरभ कासे यांनी दिली आहे। ग्रामीण रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी निवासस्थानी वास्तव्यास राहणे शासनाने तातडीने सक्तीचे करावे अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे। जनप्रवास लाईव्हसाठी पन्हाळ्याहून राजू मुजावर।